गेमिंग खेळायला मजा येते ना, तर Fortnite बनवणाऱ्या कंपनीने देखील जवळपास एका दिवसामध्ये 1000 एम्प्लॉईजला जॉबवरून काढलं आहे. Shooter game Fortnite announced it's laying off 1,000 employees today. येस, इपिक्स गेम हे तुम्ही ऐकून असाल तर या कंपनीने जसे की Fortnite सारखे सुपरहिट गेम त्यांनी बनवलेले आहेत, तर या कंपनीने एका दिवसामध्ये जवळपास 1000 एम्प्लॉईजला ले ऑफ केले आहे. कारण काय, तर युजर्स कमी झालेले आहेत, कॉस्ट वाढलेली आहे, म्हणजे टॉप कंपनीजचे देखील आता जॉब सिक्युअर नाही आहेत. तर विचार करा, मोठ्या कंपनीमधील देखील जॉब जर हे सिक्युअर नाहीत आणि जॉबवरून काढलं जातं, ले ऑफ केलं जातं, तर फ्रेशर्सचं काय, तुमचं काय होईल? जर तुम्ही एक सिंगल स्किल घेऊन बसला असाल तर कदाचित तुमचा पण जॉब हा सिक्युअर नाहीये. तर मग त्याला काय सोल्युशन आहे? तर त्याला एकच सोल्युशन आहे, ते म्हणजे तुमचे मल्टी स्किल्स. यामध्ये तुमच्या मल्टी स्किल्स असणं फार इम्पॉर्टंट आहे. जर सपोज तुम्ही IT मध्ये आहात तर तुम्हाला C++, जावा, पायथन, डेटा अनालिटिक्स, बिझनेस अनालिटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग हे मल्टिपल स्किल्स असणं गरजेचं आहे. जर सपोज तुम्ही मेकॅनिकलमध्ये असाल तर तुम्हाला CAD, CAM, CA या पूर्ण डोमेनचं नॉलेज असणं गरजेचं आहे. जर सपोज तुम्ही सिव्हिल इंडस्ट्रीमध्ये असाल तर तुम्हाला मॉडेलिंगचं, स्ट्रक्चरल डिझायनिंगचं, BIM हे नॉलेज असणं फार इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही कोरमध्ये इलेक्ट्रिकलमध्ये असाल तर तुम्हाला ऑटोमेशन, डिझायनिंग आणि सॉफ्टवेअर बेस हे तुम्हाला नॉलेज असणं गरजेचं आहे. तर हे जर नॉलेज तुमच्याकडे असेल तर कदाचित तुम्ही एका सिंगल स्किलवरती डिपेंड न राहता आणि ले ऑफची भीती न करता तुम्ही ह्या स्किल बिल्डअप करून तुम्ही वर्क करू शकता. सो त्यामुळे ABC ट्रेनिंग हे तुम्हाला मल्टी स्किल बनवतं, ज्यामध्ये तुम्हाला सॉफ्टवेअर बेस्ड स्किल, प्रॅक्टिकल ओरिएंटेड नॉलेज, इंडस्ट्रियल बेस्ड नॉलेज आणि त्यासोबत तुमची प्रॉब्लेम सॉल्विंग हे तुमचं सगळं क्लिअर करून तुम्हाला एक असा प्रोफेशनल बनवतं ज्यामध्ये तुम्हाला ले ऑफसाठी हे रिस्क प्रूफ तुम्हाला क्रिएट करतं. तर हे जर तुम्हाला बनायचं असेल तर मल्टी स्किल तुम्हाला नॉलेज घ्यावं लागेल आणि त्यासाठी तुम्हाला ABC ट्रेनिंगला जॉईन करून तुम्ही मल्टी स्किल कोर्सेस करू शकता. सो तुम्ही आता अशा कोणत्या स्टेजला आहे ज्यामध्ये तुम्ही अशा प्रॅक्टिकल ओरिएंटेड सॉफ्टवेअर स्किल्स गेन करत आहात, कमेंटमध्ये सांगा.